चला आता उद्यापासून आता घरी बिबी फोडा. आता मी काय म्हणतो उद्यापासून कोणाच्या कामाला जाऊ नको. बस आता बेबी फोडणं सुरू करायचं उद्या सकाळपासून. 8 वाजता ट्रक पोहोचून राहिला म्हणते. कसा आहे बिझनेस आपल्याच असल्यासारखा आहे ना, त्याच्यानं कसं जेवढी जास्त आपल्याला कमाई करता येईल तेवढी करून घ्या लागेल. आता कमाई करायला गेले हो ना, काय गणगण गणगण हिना ते शिवलाल भाऊच्या मांग. खरी कमाई शिवलाल भाऊ करून राहिले. सगळे पैसे म्हणजे त्याच्या खात्यात जमा होणार आहे आणि ते सगळ्याला वाटप करणार आहे असं म्हणे ते साहेब. आणि त्याच्या फार्मावर सह्या घेतल्या. तुमचं काय आहे सगळं तूप म्हणलं शिवलाल भाऊ खाऊन राहिले आणि तुम्ही आपलं बस एक एक गडवा तुम्हाला ताक दिला की निघा तुम्ही बबन भाऊ तुम्ही. तसं नाही, ते तिघा मिळून आहे ना बिझनेस, एकट्याचा थोडी आहे काही. वरचे जे 50-50 रुपये शिल्लक भेटणार आहे का नाही, त्यातले 15 रुपये मला देणार आहे ते. असं आहे ते 15-15-20 असं आमचं ठरेल आहे ना. वरचे जे पैसे भेटणार आहे ते तुम्हाला 200 रुपये किलो देणार आहे, आम्हाला 250 भेटणार आहे. असं आहे ते. मोठे देत तुम्हाला पैसे, मग रुपयाला टाकत नाही ते. शिवलाची बायको नाही, शिवलाला नाही, मग तुम्हाला देते पैसे ते खात्यावर गेल्यावर द्यायच्या. मग सगळे म्हणलं पैसे खात्यावर ते यायला देईन, उरले पैसे ते घेईन. तुम्हाला काय देते? तसं काहीच नाही, आमच्या तिघा मिळून आहे रे. तिघाले आम्ही वरचे 50 रुपयांनी हिशेवाटी करणार आहोत, ते आम्ही घेणार आहोत. मग त्याच्यात काही नाही. आणि आपण फोडून नाही राहिलो त्याचे पैसे ते आपल्याला. तुम्ही काही काळजी करू नका, ते आपल्या तिघा मिळून आहे. पायदा ना पायदा म्हणलं, माझे शब्द ध्यान ठेवा तुम्ही. शिवलाल भाऊ तुम्हाला खडकू जर देईन तर मला म्हणता त्या खात्यातला, मग त्याच्या खात्यात पैसे जमा झाला रुपया देत नाही तुम्हाला. पायदा समजून काय होते तर तसं होईन काय लागत नाही का. म्हणजे आपलं कसं काहीच फायदा नाही. मग आपलं काय फोडले तेवढेच पैसे भेटले त्याला काय बाबा बसल्या जागेवर पैसे फुकट कमिशन भेटून राहिलं 50 रुपये किलो मागं. नाही मन लागन बा त्याला. हो कसं काय करतात नाही का. आमच्या त्या फॉर्मात नाव टाक बा. तिघा मिळून बिझनेस आहे, तिघा मिळूनच सह्या बी नाही का. डबल साहेबाला फोन कर. बरं पाय तुम्ही काय आहे शिवलाल भाऊ एक टस मारून ये तुम्ही. काय आहे कसं काय आहे म्हणजे मग कसं माही काळजी मुक येऊ द्या. ये तुम्ही म्हणलं त्याला म्हणा बा कसं आहे सांगा म्हणा खरं खरं, नाही तर मग कसं नाही लिहून घ्या द्यायचं. लय लबाड माणूस आहेत ते. बरोबर पाय तुम्ही बबनरावला घेऊन जातो आणि सांगतो ते काय आहे. फोडतो ना आता, रिकाम राहिल्यापेक्षा लारा म्हणे आपण त्याच्या खोपडीच्या समोर फोडू म्हणे भानू घेऊन आम्ही सगळेजण. आता काय करतो मग. बरं कुठे फोड काही हरकत नाही, फक्त फोड म्हणलं. आणि का तुमचं कसं काय म्हणलं, तुम्ही फोडता का नाही का आपले बसले त्याच्या मागे हिंडत त्या शिवलाल भाऊच्या. ते आपले कमाई करून राहिले तुम्ही बसले आपले हिंडत. तुमचं काय म्हणलं. मला काय फोडा ते अकलीवाल्याला काही काम असते फोडाचं बसले आपले. मला फक्त शिवलाच्या मागे हिंडणं आहे, बाकी माल कुठं पोहोचवला कमी जास्त आहे ते लक्ष देणं आहे. बाकी काय मला फुकट रोज भेटून राहिला ना. आता कमिशन भेटून राहिलं 50 रुपये किलो मागं. आता तुम्ही सगळ्या बायांना जर 100 किलो गोळंबी फोडली, मला रातच्यान जमा करायला लागते सगळ्याची. तर त्याच्यातनी समजा 5000 रुपये कमिशन तयार झालं का नाही. मग त्याच्यातले 1500 माय आहे, 1500 काशाचे आहे, 2000 शिवलालचे आहे. मग असं आहे ते 1500 फुकट पडतील मला. 100 किलो तुम्ही फोडता सगळ्या बाया. बघा तरी ते मग आता पैसे त्याच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणजे सगळे पैसे त्या मालकाने सांगितलं की पैसे आम्ही शिवलाल भाऊच्या ह्याच्यात टाकू आणि तुमची गोळंबी तयार झाल्याबरोबर मंगळवारी तुम्हाला तिथे आम्ही पेमेंट ऑनलाईन करू असं म्हणत ना ते. हो ना, मग उरलेले पैसे देते ते आपल्याला काय बुडवते का ते. मग आपले जेवढे बी तयार होईल पैसे तेवढे ते दिनच ना हप्त्याभराचे. हो देते तुम्हाला काय येतं. मग दिवसभर हिंडत बस जा मग बस जा मग बोंबलं. त्यापेक्षा आपलं घेत जा आपला गोटा आणि फोडत बसा बसले आपले. मी शिवला घेऊन करून केलं का काही सांगता येत नाही ते. हो ना बापाला नाही सोडत आपला काय. बरोबर हे बा मी आलो, मी 10 मिनिटात थोडं काम आहे मला, येतोच मी. हॅलो हां बोला बोला, कोण बोलता. आज उचलला फोन. हॅलो हा बबन ना, मी आपलं चिमनराव बोलतो म्हणलं पुण्याहून. अरे जेव्हा असं असते का म्हणलं, तुम्ही गेले तर सांगितलं नाही पैसे म्हणलं लोकांचे पैसे राहायला द्यायचे. मा भाऊ ते गायला फाशी आले म्हणलं, ते पैसे काही देता तुम्ही. कशा चिमनराव म्हणजे पैसे देता का कोणाचे दिले का गाजलो. बरोबर करतो मी. हा हॅलो, अरे म्हणजे काय पैसे दिले नाही का. म्हणजे त्या दुकानदाराचे ते आपलं दुधाचे पैसे भेटले नाही का त्याले. नाही ना कुठे दिले कोण, तुम्ही दिलेच नाही तर कसे काय पोहोचणार आहे तिथं. दुकानदाराचे 25,000 रुपये आहेत ना बा. काही सामान घेतलं आणि काही नेलं तर पताही नाही त्याच्यामुळे. मग ते आपल्या ठेकेदाराचे 9,000 उचलले म्हणजे ते नाही दिले तुम्ही. दिलेच नाही तुम्ही. बाबा म्हणजे लस गेम झाला रे मा. कशालाच बदमाश झाले का. कशाजवळ पैसे दिले तर मी पुण्याला पाठवले त्याले. बा तूर इकली बा घरची आणि खायचे गहू इकले मागच्या वर्षीचे सोंड्याचे. हो ते इकले आणि म्हणलं बा पैसे देऊन दिले आम्ही वापस. हो म्यान माऊलीनं दोघांना कशाजवळ पैसे दिले आणि कशाला काचं आलंच नाही तिथे पैसे घेऊन. नाही ना आला कुठं ते काशीनाथ भाऊ आलेच नाही ना. हो मग वाट पोर राहायचे. मग 8 दिवस झाले म्हणलं. 1 तारखेपासून वाट पोर राहिले. ते भाडं नाही दिलं तुम्ही, डिपॉझिट घेऊन गेले बा. बोलता डिपॉझिट नेलं का. अरे बाबा मी आहेस का ते डिपॉझिट माझा कशाला का. अरे बाबा कशा माहिती नाही का मला. बहुतेक मला वाटतं कुठे गेलं काय माहिती. पाहतो मी पाहतो हो पाहतो राजा. असं असते का म्हणलं, तुम्ही दिले का पण नक्की दिले का. पुन्हा बा माऊलीन मी आमच्या दोघांचे दिले तर कशा पायाला कुठं फरार झाला काय माहिती का. पुन्हा हे लफंग असते. आता मावर लोटलं नाही का आपण आता. सहसा म्हणजे मला घुमून राहिले नाही का. हो ना मा साडू सांगे ना तिघे गावात होते म्हणून. सामान तुमच्या तिघाची खोल फिटिंग निघणार आहे नाही मला घुमवता तुम्ही. बरं ठीक आहे. मग आता पाहिजे बा कशी तरी द्या म्हणलं, ते काशीरातले फोन कर जा आणि माझे पैसे द्यायला लाव जा. हो बिलकुल काळजी करू नका. तुम्हाला पैसे बाबा व्याजच देतो आम्ही, काळजी करू नका. काशीनाथ आला की बस तुम्हाला अन्न देतो आम्ही. भेटलेच समजा. ठीक आहे मग ठेवा. असं झालं मग. काशीनाथ पाहिजे म्हणला तुला फोन येऊन द्यायचा. आला गेला तर बरोबर सांगून देतो. राजा बबन भाऊ माझं नाव काय सांगितलं तुम्ही. म्हणलं असं असते करायचं म्हणलं आपल्यातच लावून दिलं तुम्ही.
अरे असं सलटो लागते ना, तू बी तसं सलटो. हा, मा साडवानं पैसे नेले म्हणा भुईमुगाच्या बॅगा आणण्यासाठी, म्हणा देऊनच नाही राहिला म्हणा. आता ते त्याचा कापूस शिकला की देतो म्हणा. बस झालं आपलं, पुढच्या लावणार चालू द्यायचं मग. पुढच्या वर्षी लो बस होले होले नाही नाही म्हणायचं, बस चालू द्यायचं. मग आय तर बरंच बरं आहे नाही का, म्हणजे आशेवर ठेवून द्यायचं नाही का. आणि जाऊ दे तिकडे, जाऊ दे. तसं म्हणजे तिकडले पैसे अंगावर करून आणले वाटते तुम्ही, नाही तरी तर म्हणलं कोण बक्षीस देईल तुम्हाला. अरे कायचं काय शिवलाल हो, मग रुपयाला काकरत नाही लोक तिकडे बसलं आपलं. मग ते पहा किराण्यावाल्याला दिला आम्ही समजा 25,000 फटका हो, तिकडे ते 9,000 त्याला ठेकेदार आले, त्या भाड्यावाल्याला त्याला 5,000 जाय तिकडे. चिमनराव बसला आता चिमून तिकडे. असं म्हणजे असा गेम होता ते नाही का. तरी तर म्हणलं कायचं काय आहे, तर तुम्ही तर म्हणे 1,00,000 रुपये आणले नसेल, तसं ते काय होतं मग. ते काशानं गमावला ना गेम, त्या चिमनरावचे 1,00,000 रुपये आम्ही उडवले होते. मग आता त्याच्या पॅन्टाच्या खिशात होते, कपडे धुतानी मला सापडले होते. तर काशानं सांगितलं चबरलं नाही, नाही तर 1,00,000 जर आणले असते ना तर बिलकुल मावलंच असताना. मग काय यांना ते वापस द्यायला लावले, म्हणून मग येता एवढा फटका दिला आम्ही कमीत कमी मध्ये, नाही तर चांगला लंबा दिला असता. काही दिवसांनी तुम्ही अध्यक्ष होता काय माहित बबनराव. बरं ठीक आहे, जाऊ द्या आता. बरं काय आले तुम्ही, काय विषय काय त्याचा विषय हेच आपला 50 रुपये कमिशनचा आमच्या घरच्या बायामध्ये दिन का नाही शिवलाल भाऊ, विश्वास नाही द्यायचा. तर म्हणून म्हणलं कसं तुमच्या एकट्याच्या नावाने ते फॉर्म भरला का त्याचा तुमच्या खात्यात जमा होते, तर आपण त्याला डबल सांगू की बा आम्हाला तिघाच्या खात्यात टाकायचे, म्हणजे तिघं जण देऊ आपण. असं असं आमचं म्हणणं आहे. आले का म्हणजे मावर भरोसा नाही रे, असं असते का शिवलाल भाऊ. तसं नाही ना, बाया नाही ऐकून राहिल्या ना. मग तुम्ही का म्हणते का त्याच्या मागे शिंटा का. हा, म्हणजे आम्हाला बरं वाटते मग आपल्या तिघा मिळून कसं आपल्या तिघाच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होईल, आपण लोकांना रेफर करू समजा. असं करू ना. किती मकने आणायचे म्हणजे जरासा भरोसा नाही यायचा नाही का. जाऊ दे, अटकशील तर तिघं अटकू मग नाही का. बरं राहते सोबती पाहिजे तर. बरं मी काय म्हणलं, मग आताच आपण काय करू, आपले ते लुटेर आहेत का नाही, ते आपलं त्याच्या संग आलेलं ते बावलं हो, त्याला भेटून घेऊ. ते गेले जेवायला माऊलीच्या घरी हो, टेस्ट घेतो म्हणे बा कशी काय तुम्ही लोकांना जेवण घेऊन देसान ते. तर आता त्याचं बहुतेक जेवण झालं असेल हो, तर त्याला एक भेटून घेऊ आणि रवाना करून देऊ. अरे बापरे, म्हणजे अजून गेलेच नाही का ते गावातच आहेत का. असं असं म्हणजे माऊलीचे जेवायला गेले हो, चला ना मग तिथे भेटून घेऊ बा. त्याला म्हणा असं करा म्हणा आत्ताच. चला मग लोक फालतू चालला जायला का हो, चला चला. हे बा साहेब, तर एक नंबर खुश झाले. कोणती भाजीच कोणती होती म्हणजे, काय एक नंबर भाजी म्हणून ती काय म्हणते, काय नाव आहे याचं. पातोडीची भाजी, पातोडी हो, वाडेगाव पातोड तिकडे का नाही जोरात चालते हे मस्त. बिलकुल अशी पातोडीची भाजीच असते, कोणत्या लग्नात असो काही असो हो, एक नंबर बिलकुल हो. त्याचं जेवण दिलं तुम्हाला हो, बरी वाटली ना. पण आजच खाल्ली मी हे. मग काय आता ती मिरच्याची भाजी खायला होती, ते बुलढाणा साईडकडचे लोक बनवतात ते हो, ते माहीत आहे मला कसं वाफारा असते तर. बरं बरं, पण बाकी कसं असंच लोकायला जेवण द्या तुम्ही. म्हणजे पद्धतशीर असं द्यायचं, कसं मन शांत झालं पाहिजे, तृप्त झालं पाहिजे. वरण भात पोळी भाजी, चांगला तांदूळ, सलादमध्ये काही कमतरता नाही ठेवायची. ठीक आहे, असं तुम्ही रोज संध्याकाळी लोकायले डबे वाटप करत जा. हो साहेब, बिलकुल बिलकुल असं जसं म्हटलं तसं लोकायला आपण नाराजी करतच नाही. हो ठीक आहे, फक्त पैसे मग समजा दर मंगळवारी भेटत जाईल नाही का. की मोठं हरण काळजी दिसून राहिलं मला नाही का. हो ना, लुक लुक येवानाचं. अरे बाबा, पैसे सगळ्याला भेटणार आहे. मी सगळे पैसे जे आहे आपल्या शिवलाल भाऊच्या खात्यावर टाकणार आहो. गोळंबी फोडणाऱ्याची सगळी किती किलो भरली काय भरली सगळं हिशोब मंगळवारी तेही तुम्हाला देतील. नाही नाही साहेब, मी काय म्हटलं आम्ही त्याच्यासाठी भेटायला आलो होतो नेमकं. म्हटलं बा तुम्हाला रवाना करा, तर ते खात्यात तुम्ही पैसे टाकता का नाही. आता मंगळवारी समजा तुम्ही गोळंबी मोजून घेसाल, किती झाली आम्ही सांगू, त्यानुसार तुम्ही पैसे टाकणार आहे. तर म्हटलं आमच्या तिघाच्या खात्यात टाका, आम्ही तिघं आहोत समजा पार्टनर हो. कसं राहते आता यायची नाराजी आहे, तेव्हा म्हणली की आम्ही तिघं पण करू, तर तिघाचे अकाउंट नंबर आम्ही तुम्हाला पाठवून देतो. तसं तुमच्या मनानं मला काय करा लागते, तुम्ही तिघं पार्टनर व्हा. बरं राहते सोबती संग मग. असं असं काय नाव काय यायचं. मी बबनराव टेलर, हे काशीनाथ गैबानी. तसं चिमनराव हेच सांगे ना नाही का, काशीनाथ गैबानी आहे म्हणे एक, एक बबन टेलर म्हणे हो, आणि एक आपला कोण माऊली म्हणे वाटते नाही. माऊली कोण आहे आपल्या तर, माऊली माऊली. मी साव समजा, माया नाव बंडू कावरे हो, माऊली म्हणतात मुले हो, मी सावती. तसं हे वय 3 गुणाचे नाही का. असं असं यायनं झोडपा दिला. बरं बरं, थांबा तुम्ही आता आले कोणत्यात नाही का हो. माऊली तर आला समजा, हे जेवणातच घालतोय लंबा. बाकी हे दोघं येतात हिशोबात येऊ राहिले. बरं बरं, ठीक आहे ना मग हो. तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येईल तिघाचे. आता तुमच्या अकाउंटमध्ये आताच्या आताच कागद देऊन द्या. मी मग कसं बाकीचं प्रोसेस करून घेतो. बिलकुल इशियसनं तुम्हाला पैसे जमा होऊन जातील, मग टेन्शनचं काम नाही राहत. फक्त गोळंबी आपल्याजवळ आल्यानंतरच पैसे भेटन खात्यात. तेच म्हटलं. ठीक आहे, आता मंगळवारी येऊ आम्ही आता. चला निघतो मग आम्ही. बरोबर या मग, आता सकाळी ट्रक येऊन जाईल मग नाही का. बिलकुल बाग आहे तर ट्रक सकाळी येऊन जाईन 8 वाजता. दोघं जण येतील, त्याला बरोबर सह्या घ्या करून देता तुमच्या ते हो. कागद बदलून घेतो मी तुमचा ते आता सह्याचा तिघाच्या नावानं करून घेतो. ठीक आहे, मग आता सकाळी 8 वाजता तिथं हजर राहायचा. कुठं ट्रक उतरायचा काय आहे ते पाहून घ्यायचा. बरोबर साहेब, ठीक आहे ठीक आहे हो, काय हरकत नाही. जागल झाली रात भरायची, चालली आता घराकडे. बोला काय म्हणते, काही रुई गी रातचा त्रास काही कोणाच्या वावरात आलते का म्हणलं.
वाटे आम्हाला वाटे कसं रात्री जरा उशीर झाला ते बीबीची मीटिंग सरली आणि तुमच्या घराकडे आलो आम्ही 10 वाजता पण तुम्ही कसे झोपले होते जरासं हेल्मेट पाहिजे होतं आम्हाला आता हे बीबी फोडा लागते तर म्हणलं बा तेल गेला अंगावर उडते मागा तुम्हाला पण काय आता तुम्ही झोपून होते तर म्हणलं आहे का म्हणलं 1-2 शिल्लक हेल्मेट त्याले घरावर कुठे आता अरे बाबा का माना मोडून घेता का तुम्ही 200 रुपये बीबीने फोडसान राजे तिकडे म्हणलं मानीचा आजार आणसान तुम्ही काही फडके बांधा असं तसं काही करा बाबा ते नसते आपत नको आणू मग काय हेल्मेट कुठं आहे महापोशी एकच आहे महापुरतो असं म्हणता नाही का होले का ते वाजन नसतं नाही का करायला जाऊ एक व्हायचं एक जाऊ द्या तेल गेलं लावा लागेल हाताला जरासं बरं पाहतो काय असते बरं मी काय म्हणलं हे जागा रिकामी आहे का आपली म्हणजे बंडा गिंडा आहे इथं जर समजा आम्ही माल उतरवला बिब्याचा तर चालन का कारण की आता शिवलालचा फोन आला ट्रक येण्यात आहे म्हणे तर म्हणलं इथं उतरवला असता 5-6 क्विंटल बरोबर आहे याची वावरे जवळ आहेत वावराची रखवाली होती आणि गोळंबी फोडणं होती बरं ठीक आहे काही हरकत नाही फक्त वावराकडे जरासं लक्ष देत जा तुमच्याबरोबर माया वावरावर म्हणलं गॅस गीस लागला तर गॅस आहे पाण्याची व्यवस्था आहे मस्त तळ वाहत राहत आणि फोडत राहत काही हरकत नाही बरं झालं आम्हाला वाटतं देता का नाही काय सांगा बा ठीक आहे मग आम्ही आता मग ट्रक इथं बोलावतो उतरून घेतो आमचा मला ओके मग येतो मग चला आता चला ना बुलेटवरच मी आता घराकडेच चाललो चला करा म्हणलं सह्या करा लवकर आणि त्याच्यावरती काय असते ते माल किती आहे काय पाहून घ्या आणि तेवढा माल तिथं उतरून घ्या कुठं उतरा जायचे लवकरात लवकर करा काय ते आमना भाव वाचू दे ना काय लिहून आणलं तुम्ही मग काय घेसान आमच्या इस्टेला लिहून तर बसा लागेल मग बंबलं मग तर शिवलाल आपल्या तिघाचे नाव दिसते कडे याच्यातनी आणि तिघाच्या नावाने समजा अकाउंटमध्ये आपले अकाउंट नंबर टाकेला आहे त्याच्यात आपले पैसे जमा होईल म्हणते चला ठीक आहे दर मंगळवारी संध्याकाळी अकाउंटमध्ये आपल्याला पैसे मिळतील गोळंबी प्राप्त झाल्यानंतर असं तसं सगळं आपलं त्याची अटी शर्ती लिहिलं आहे करू मग सही नाही सध्या नको करू पहिले आपण काय करू माल उतरून घेऊ किती माल त्याला पाठवला त्यानं किती आहे काय त्यानंतर सगळं बरोबर झाल्यानंतर सही करायची चला म्हणलं मी सांगतो तसं उतरायचं आहे मला आपल्या कोट्यातनी उतरायचं आहे बिलकुल 2-4 क्विंटल तसं सांगतो मी तुम्हाला पुढे अरे बाबा आपला माल तिकडे उतरचा म्हणलं सरपंचाचं जे गोडाऊन आहे ना वावरातलं बस तिथं घ्यायचं आहे आपल्याला तिथं फोडायचं आहे मला आता वावरात काय फोडायला तर गावातच कोणी गेली एखादी जागा एखाद्या कोट्यानी फोडा ना तिथून आमचे वावर पाहिजे होते भैमुग टाकेल नाही का बाबा मग काय हरभरे आहे गहू आहे भैमुग आहे मग त्याची रखवाली होऊन जाते आमचं फोडणे होऊन जाते मग 1-2 कामं करायला लागणार आम्हाला डॅनी हे ते आम्ही सगळं बिलकुल तिथं करून राहिलो तिथं कसं म्हणजे बसा उठायची झोपाची व्यवस्था आहे सगळं बंदशीर आहे ठीक आहे मग आता लवकरात लवकर चला तिकडे काढा ट्रक काढा तिकडे याचे मस्त आहे नाही का म्हणजे हे विसरून ते विसरून बरं ठीक आहे भेटून जाईल पहिले गावातला माल उतरू द्या आम्हाला त्याच्यानंतर मग तिकडे येईल ठीक आहे तिकडे देवस भाऊच्या तिथं बी न्यायचं आहे आम्हाला ठीक आहे मग बरं ठीक आहे मग काही हरकत नाही घ्या मग आता गावातला आटपा या मग तिकडे ठीक आहे काही हरकत नाही तुमचं झालं की मला फोन करत जा मी काटा घेऊन येऊन मोजून घेत जाईल ना काही हरकत नाही मग बिलकुल बस संध्याकाळी 1 घंटा घरी येतो आम्ही फक्त जेवायच्या पुरतं बस झालं कामच झालं आमचं रात दिवस बिलकुल असं म्हणजे रोजचे 4-5 किलो फोडतो आम्ही काही काळजी करू नका आता कमाईच करतो आता चला घ्या लवकर ट्रक लवकर घेऊया आता निघा लागन वावराकडे या मग लवकर तुम्ही बाया घ्या आता लारा कुठे गेला लारा बाया नाही राहिला ते म्हणे आज होत नाही म्हणे आमचं उद्यापासून पाहू म्हणे मग सकाळच्या बाहेर येत जाऊ म्हणे ते बीबी फोडायला चालले तर बाया मी म्हणलं लारा म्हणे आपल्या खोपडी पैसे वावरत नाही आपण तयार करू म्हणे जागा आणि तिथं फोडत जाऊ म्हणे काही कामही होते म्हणे बसल्या उठल्या करत राहायचं म्हणे तर आता चेत्या लाऱ्या ते भानू ते तिथं आपल्या खोपडी पैसे बीबी फोडणार आहेत म्हणजे आता बाकी सोडून द्या ना आता बिबेच फोडत बसा तुम्ही अरे उपजन ना ते एक ते शिवल्या सऱ्या गावाला उभजला आता 100% सांगतो मी त्यानं आणलं हे गावात चुकाटा खायला तर आता तुम्हाला काही गरज आहे का वावरातल्याला भाजीपाल्याचे काम आहे बाकीचे काम आहेत लारायला काही गरज होते का ते फोडायची बसला आपलं मी तर नाकच लावला काय बी मग कशी कमाव कमावू द्या त्याला बी आम्हाला बी तुम्ही बी आता तिथं वावरात बसता दुपारी टीव्ही लावून तिथं पाहायला पाहिजे जरा फोडाचं अर्धा किलो जरी फोडायचं तरी 100 रुपये येतील तुम्हाला 100 रुपये ते हाताला बांधा चिनक बांधा बोनक बांधा उलचं काम आहे का ती चिनक बोनक दिवस त्याला बांधाले नाही तर तसेच करता ना आपले कर्ज धिंगाणा सगळा तोंडाचा हाताचा पायाचा समजते मला गटोळ्यात काढले तुमचे जुने कपडे असं तसं दिलं त्याला मी पाठवून आता ते गेले वावरात नाही साफसफाई करतो म्हणजे पुढच्या जागेची व्यवस्थित जागा करून पोते किती हे ते आता तिथं गोटे गिटे जमा करू फोडाले फोडा मग आता मला काय करायला लागते फोडा डोकशे फोडा नाही बिबे फोडा तिकडे काही बी जाऊ दे आता मग शिजोरी बांधून दे मी निघतो आता वावरात सकाळी जाऊ दे तिकडे पाणी गिनी राहायला देऊन देईन मी तुमचं चालू द्या आता बायाचं काही येत नाही म्हणतं ना जाऊ दे पाहू द्या काय चला बरोबर चालतं व्यवस्थित आता चांगली उन्हीत वाहू घालायचे चांगले कडक झाले पाहिजे चांगले फुटतील मग ते ठीक आहे मग आता चला शिवला तिकडलं पाहून येऊ ना काय देतच भोजा वावरातून चला हिंडाचीच कामं करता का म्हणलं झाला ना वाटप तुमचा आता बसा ना मग फोडू लागा जराशे हो ना करतो ना जरा टापटीप पण लावायला टाइम जाते आमचा उद्यापासून बसतो आम्ही बी बरं काही अडचण समजा काही वाटते का मला चांगला आहे ना पद्धतशीर आहे ना फोडणं काय बाबा इंका माझ्या 2 बोर्ड चॅनल मग काही तेल उडून सांगता येत नाही बिजा जपून करायला लागते काम मग काय एक तर पाटकोड येतं दुखते का काय माहिती आता अर्धा किलो नाही निघाले अजून तर मला पाटकोड दुखून राहिला आमचं पण मग आता तोंडाला काही बांधा नाही लागत का ते तसेच आपले फोडून राहिले तोंडाला बांधा ते चांगलं व्यवस्थित स्कार्फ बांधा काहीतरी तेल गिल लावायचं आपल्या अंगाले मग काय ते धुवाच्या वेळेस सोपं गेलं पाहिजे ना नसतं फालतू उपजायचे ते असं काय माहित बाबा एवढं उडते म्हणून मग काय पुरत नाही पण मला वाटते बाबा आता एवढी गोडंबी व्हायला किती टाइम लागला मग काय पाहतो आता हे आम्हाला तर मला वाटते काही पुरत नाही
असं नसते ना, आता एका पहिल्या दिवशी नसते घटत आपल्याला, जरा टाइम लागत असते. हा, नवीन आहे आपलं काम. हा, 1-2 दिवसांबरोबर हात चालते मग आपला बरोबर. हो, बस आज 1 किलो निघाल तरी बस झालं ना. 250 रुपये आपल्या कामापुरते काही काढताच ना तुम्ही पैसे. ना पण कसं मजुरीला कसं आहे, बसते उठते माणूस इथं काय आहे, इकडे बोलणं नाही ना चालणार नाही. हो, तुम्ही काही जास्त थांबू नका म्हणलं, आमचा टाइम जाते. म्हणलं आमचे ते करून राहिले का तिकडे चालू आहे का त्याचं. बाबा त्याचं जोरात काम आहे, अर्धा किलो काढली त्याईनं, मग असे वरही नाही पाहत मान करू, मग बोलतही नाही कोणा सांग, जा म्हणजे लवकर थांबू नका इथं. हो, चालू आहे त्याचं बी, सगळे भिडेला आहे, जिकडे तिकडे सगळ्याचं फोडणं सुरू आहे. बरोबर, ठीक आहे म्हणलं. चहा पाण्याची व्यवस्था करायला लागला माऊलीले. हो, जरा म्हणा 5 रुपये वाढून घ्यायचा म्हणा. म्हणजे 2 टाइम चहा आणत जा म्हणा त्या जेवणाबरोबर. बरोबर, ठीक आहे, सांगून देईन मी त्याला, चहाची वेगळी म्हणून लागेल नाही का. बरोबर, दुपारी समजा 4 वाजता चहा पाठवायला लावू नाही का. ठीक आहे, ठीक आहे, चला येतो मग आम्ही, जरासं बाकीचे पाच आहे आता. हो, येतो पाहून ते काय त्या लाराचं काय चालू आहे तिकडे पाहतो तिकडं, त्याच्या वावरात आहे तो. या मग उद्यापासून बसा म्हणलं तुम्ही. असं हिणाचं नाही, आजच्या दिवस फक्त तुम्हाला सूट. हो, जा. का सरपंच साहेब देवला नव्हतं कामाला तुमच्या? हा, काहून म्हणलं कसं काय हाल आहे? पहिले का यायचं तर आपल्यापेक्षा खराब काम दिसून राहिलं म्हणले. अरे काय हे कसं काय म्हणलं, मशी राखू राहिले का म्हणलं आता. काय करायचे हो सर, गोळंबीत नाही गुतले लोक. मग आज कसा भूषण होता तर ते म्हणे मला 10वीचा अभ्यास करावा लागते आता. हा, महिन्यावर परीक्षा आली म्हणे माई, तर म्हणून म्हणलं आता कसं माणूस पाहता लय पाहायला मी, आपण कोणीच नाही सापडलं. शेवटी मी घेऊन आलो मसाला. काय करता, बांधून ठेवता. अरे बाबा पाणी नाही पिऊन राहिले ते, निरा मुंडकं खाली घातलं आपलं, ठोकणं सुरू आहे बिबी द्यायची. मग त्याला म्हणलं जरासे पाईपच धरू लागा. नाही नाही म्हणे टाईम जाते म्हणे आमचा, कुठं गमावता म्हणे बा. हो, तुम्ही तुमचं पहा म्हणे, एखादा रोजदार पहा. मग एवढे गुतेल आहेत ते कामात, नाही तर बिलकुल आहे बा, चंचीन चुना तंबाखू बिलकुल अर्धा तास घालेत ते. हो, आता इकडे नाही पाहत ना तिकडे नाही पाहत, गोष्टी नाही करत, आपापलं दळदळ फोडणं सुरू आहे. नव्याचे 9 दिवस असते ते समजतेच ना काय आता पुढे तर. मग काय तुमच्या वावरात आहे हट्टी ना, तुम्ही दिली वाटते जागा द्यायला ते आपल्या कंदीला म्हणजे आहेत ना तिथं. ना ते आपला बंड आहे वावरातला, म्हणलं करावा तिथं बिबा उतरवला द्यायने त्याचा. हो, आणि तिकडे आपलं देवदाच्या वावरात पोट्टे पाट्टे आहेत, आणि बाया गिया काही गावात आहे, काही इकडे तिकडे. असं केलं त्याने जिकडे तिकडे आपापले कोटे पाहून. जाऊ दे तिकडे, करू दे समजते मग काय असते तर. हात उभजले की मग समजते जायला मग काय. जाऊ दे, करू दे आता 2-4 दिवस मसाला राखणार आहे आपल्याला. येतेच जागेवर लाईनवर पाहता येते मग. अमित बाई येते का नाही तर मग आज 1-1 किलो तर झाली होती बा द्यायची. मग आज सकाळीच बसले ट्रक आल्याबरोबर. हो, आता काय अमित कसं काय होते समजतेच आता. चला येतो मी आता, पाईप लावा लागते तर येतो मग. कोणते काय जेवण म्हणून, कोणती थाली म्हणा सांगा बरं काय आहे. अरे कसं काय म्हणलं का रे, काय दिलं काय तुम्ही, कोणती थाली होई बा हे. थाली म्हणजे काय थाली, आता सगळंच आहे ना, वरण आहे, भात आहे, पोळी आहे, 3 पोळ्या आहेत, हा सलाद आहे. अरे हे कोणतं सलाद वगैरे याला काय सलाद म्हणते का बाबा. हा, एक कांद्याची फोड, एक मिरची दिली म्हणजे झालं का. चांगलं काकडी मीठ बिलकुल असं म्हणजे लिंबू गिंबू काही बाकी आहे का नाही मेथी किती. हा, काहीच नाही त्याच्यात. वरण कोणतं होय म्हणलं हे. हा, टंग पाणी दिसू राहिलं मध्ये. हा, असं म्हणजे काय आहे का याच्यानी. हा, हात धुतलेलं पाणी होय का हे. काही राजा मला दाईंबे दिसाचा पता नाही याच्यानी वरणाचं कोणतं वरण होतं. आणि म्हणलं काय 60 रुपये घेऊन राहिला तू. हा, 10 रुपये शिवभोजन थाली ना याच्यापेक्षा बरी आहे. तर मग काय इथं काय रस्ता भेटणार आहे का तुम्हाला. हा, 60 रुपयात नाही बसले आपले, जसं आहे तसं आहे बा आपलं. वरण भात पोळी भाजी आणि ते पापड दिले तुम्हाला 5. मग अजून याच्यापेक्षा काय आहे. चला मला या लागते अजून बाकीच्या वाटप करावं लागते. मग काय 3 डबे घेतले, वरण भात आणि भाजी आणि पोळी. बाकी काय असते नी, कांदा दिला सगळं दिलं. हा, काय निंबू हे ते किती निंबू मागायत आता. नाही थांब तू जरा, मी कंप्लेंट करतो. असं कसं काय, मी मागून नसतो कंप्लेंट करत, समोर कंप्लेंट करतो. थांब त्या लुटेरीला फोन लावतो. हे काय जेवण आहे का म्हणतो, काय मारता का म्हणतो उपाशी आम्हाला. मग कामं करायला लागते रातभर. आम्ही आता रातच्यावर म्हणलं चला बा 11-12 वाजेला फोडाव, आणि हे असं जर जेवल्यावर काय आम्हाला होणार आहे. थांब मला फोन लावते पहिले आता इथंच थांब. हो लावा. मग काय का पालक पनीर भेटणार आहे का तुम्हाला. हो ना, तर बस 60 रुपयानी. मग 200 रुपये 150 रुपये भाजी प्लेट आहे तिकडे. मग लावा फोन लावा. हॅलो, हां बोला, कोण बोलता. हॅलो. हॅलो तर म्हणलं तुम्ही आपलं मामा लुटेरीचाच फोन आहे ना हे. कारण की तुम्ही संघ आले होते, तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट दिला ते माऊलीला. हा, बंडू कावरे. आता काय केलं या बंडू कावरेनं, कांदा लिंबू दिलं नाही का बा. हॅलो. अरे म्हणलं काय आता कोणतं ध्यान असते माया, कोणता कावरे होय का बावरे होय. तर मामांग एक गाव आहे का 5-6 खेडे पाहा लागते ना मला. काय झालं आता, काय झालं म्हणलं. हो, त्याला दिलता कॉन्ट्रॅक्ट मी. काय राजे हो, कोणाला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कसा काय दिला म्हणलं, विचार नाही पुस नाही. त्यानं हात वर केला आणि देऊन टाकला. त्याला काय भाज्या येते का, कोणतं काय येते त्याला. हा, काही राजा आपलं काही डबे आणणं होय का काय होय. पाबर निरा म्हणलं पाणी आणलं बा, वरणाचं पाणी आहे. हा, त्याची दाईंबा दिसून नाही राहिल्या राजा, काय कठीण काम आहे ना बाबा. असा डबा असते का, वरण भात पोळी भाजी पोटभर जेवण भेटायला पाहिजे ना. आपण 60 रुपये देऊ राहिले तुम्ही त्याला, मग आम्हाला काय असं खाऊ घालता का म्हणला. असं काम होणार आहे का, आमचे गोळंबी फोडणं होणार आहे का. हे पण मला आता जेवायला बसलो, फोटो पाठवू का. आय मीन हे मोठा कावरे दिसते म्हणून नाही का. पहिल्या दिवसपासून वसुली मारणं सुरू केली ना, जरा 2-4 दिवस सुद्धा द्यावं लागत होतं. अरे बापरे, म्हणजे अजून म्हणजे चांगला क्वालिटी दिली नाही का जेवणाची त्याईनं. म्हणजे वरण भात पोळी भाजी 2 भाज्या, बाकी असं सलाद गिलाद काहीच नाही का. कुठं काय आहे याच्यात सलाद कुठं दिसाल तरी आहे का, इथं डोळ्याला तरी दिसू राहिली का. मग गाजर नाही ना, मुया नाही ना, कांदा नाही ना, बीट नाही ना, काहीच नाही. मग एक कांद्याची फोड आहे फक्त, आणि एक मिरची आहे, आणि दुसरं आपलं वरण केलं त्यानं काय मसूरच्या दहीचं वरण केलेलं फोडणीचं.
आणि आपलं ते हे होय काय म्हणते पोहे आहे तर 3 पोहे आणि भात आहे आपला कंट्रोलच्या तांदूळाचा आणि दुसरं काय येत नाही असं जेवण देणार आहे का म्हणलं तुम्ही? काय बोलून राहिले म्हणजे सांगायचं एक आणि करायचं एक नाही का. आता आम्ही जेवण केलं ना त्याच्या घरी की बा म्हणलं आम्हाला तुम्ही क्वालिटी दाखवा कसं लोकायला जेवण देता. आम्ही त्या दिवशी जेवून गेलो त्यानं एक नंबर बिलकुल अशी म्हणजे कोणती पातोळीची भाजी खाऊ घातली. मस्त वाटली आम्हाला. म्हटलं बाबा पद्धतशीर आहे का म्हणे पद्धतशीर देतो म्हणे ते म्हणजे काहीच दिलं नाही समजा. नाही ना हो काहीच नाही ना सांगू राहिलं फोटो पाठवू का फोटो पाठवू सांगा बा तुम्ही मग काय असं हे बरोबर नाही बाबा तुम्ही त्याला फोन करा नाही तर मग कॉन्ट्रॅक्ट रद्द करा नाही तर आम्ही करतो ते मग. बरोबर ठीक आहे ना मग कॅन्सल करावं लागेल द्यायचं. बरं मी फोन करतो मी सांगतो त्याला काय आहे तर. मग इथेच आहे ते बोला ना फोनवर बोला तुम्ही हे बा हे घ्या दे रे माऊली हे घ्या फोन घ्या म्हणलं बोल म्हणलं सांगा बोल बोल. द्या फोन द्या द्यायला मी सांगतो त्याला काय आहे. हॅलो हॅलो राम राम म्हणलं लुटेर साहेब हां बोला म्हणलं काय म्हणता. कसं हो कावर रे तुमचं काम म्हणलं हा एवढं कावर नका करू नये एखाद्या कावडल्या कुत्र्यासारखी. हा एका दमानं काय घशात घालता का तुम्ही सगळं. चांगलं पद्धतशीर जेवण द्या तुम्ही. वरण भात पोळी सलाद बिलकुल जे लागलं ते पोटभर द्या ना तुम्ही. हा पैशाची कोण तुम्हाला 60 रुपये डबा देऊन राहिला ना आम्ही. कायचा डबा देऊन राहिला ते मग हा अशा कंप्लेंट नाही यासाठी. पहिल्याच दिवशी कंप्लेंट आली ना तुमची. साहेब चांगलंच आहे सगळं हे पहा भातही चांगला आहे वरण चांगलं आहे पोळी चांगली आहे हां कसं पहिला दिवस होता जरासा कसं घाई गडबड झाली आता हे दाय निसाची होती तुरीची म्हणून मसूरची टाकली हो तर आता होती तर घरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पापडही आणले त्यासाठी आता कांदा आहे बाकी अजून मिरची गिरची आहे तळलेली. असं घोटघाट नका करू तुम्ही. चांगला क्वालिटी माल आणा. वरण भात पोळी पद्धतशीर चांगल्या क्वालिटीचं जेवण द्या ते. लोकाला काही उपाशी मारू नका असे. पण साहेब 60 रुपयानं काहीच पुरत नाही ना आमच्या घरची बाई म्हणे 60 रुपयानं आपल्याला तेवढा खर्च येऊन राहिला तेल किती महाग आहे बाकीचं पाहा ना तुम्ही तुरीची डाळ हे ते. सांगायचं ना तसं नाही पुरत बुवा मले सोडून द्यायचं. हो आम्हाला समजते नाही पुरत समजा तर ठीक आहे 10-20 रुपये वाढवून दिले असते जाऊ द्या तुम्हाला 80 रुपये करून टाकू. हो आपला कसा बिलकुल म्हणजे असा ढळता होता हात असते बिलकुल. हो लाखो कमावून राहिलो चला कमावाची बी न वाटायची बी. तर ठीक आहे 80ने तुम्हाला देऊन देऊ पण लोकांचा पोटमारा करू नका. व्यवस्थित चांगलं जेवण द्या. भेटलेच समजा आता तुला पुरा फिटला तू आता गाव पंगत कर चांगली. ठीक आहे मग काही अडचण नाही आता. आता हे बघा आता मस्त खुश झालो मी बाईला सांगतो मी 80 रुपयानं म्हटल्यावर आता तर बिलकुल जे म्हटलं ते देते यायला. हो हो काही वांधा नाही साहेब ठीक आहे मग. तेच म्हणलं तिथं बाजून आहे त्याला फोन स्पीकर ऑन करा दे. जमलं ना आता जमलं ना. हां आबाजी कंदील आबाजी जमलं. हो आता देतो म्हणते आता पाहू आता उद्यापासून कसं देते ठीक आहे मग. चला मग आता निपटला ना प्रश्न. ठेवतो मग फोन. चला आले का फेरफटका मारून काय म्हणते मग आजची काय पोझिशन होती म्हणलं बरं आहे व्यवसाय काही म्हणजे काही अडीअडचण. जरा या पहिले तर नाहीच म्हणे बाया मग काय होईल म्हणे हे होट म्हणे बा दुसरं काम केलं पुरलं हो पण कसं समजावून हे ते करून झालं सुरू आता. हो आज 1.5-2 किलो त्याने काढली तर कसं जरा त्याला बरं वाटलं की जाऊ द्या बा आता 4-500 छापू शकतो आपण. पहिला दिवस आहे बा तरी बी आपण 1.5-2 किलो काढली बा. हो 350-400 रुपये रोज पडला त्याला जवळपास आजचा. चला म्हणजे जवळपास आपला बिझनेस कसा सक्सेस होण्याच्या मार्गावर दिसून राहिला. रोजची जर समजा 100 किलो जर काढली सगळ्यानं तरी आपल्याला 5,000 रुपये रोज पडून राहिला ती गायले. म्हणजे कसं घर बसल्या आपला बी कसं 40-45 हजार रुपये महिना आपल्याला पडून राहिला. चला आता मंगळवारी त्याला म्हणा मंगळवारी आम्ही मोजायला येऊ. तोपर्यंत कसं आपल्या इथं आणायला पुरत नाही ते रोज रोज मोजायला काय खेटी घ्यायची रोजची आराम केलेला पुरला नाही का चक्कर मारायची फेरफटका हे ते आणि बस झालं बाकीचं काहीच नाही झालं. मग आता मंगळवारी त्याला म्हणा माल तयार ठेवा आम्ही मोजायला येऊ पैसे तेव्हा देऊ. चालू आहे ना माझ्या चक्रा मारणं मग पूर्ण फ्रेश ग्रेस करून माल बिलकुल कट्टे भरायला लावले द्यायले व्यवस्थित. आता काही असं चिंता करायचं कारण नाही. मंगळवारी पाहू मग आता काय होते पुढे नाही का. तर चला आता आमचा व्यवसाय तर लागला तालीस होती आता हो सगळं गाव कामोकामी लावलं आम्ही. आणि महत्त्वाची म्हणजे आता पेमेंट आमचं मंगळवारी होणार आहे. आणि आता पुढे काय होते काय नाही ते तुम्हाला पुढे समजणारच आहे. तर आता उद्या आपण नवीन विषय घेणार आहोत म्हणजे कसं 1-2 नवीन विषय काढावे लागतील. आणि मंगळवारी आपण जवळपास हा विषयाकडे पुन्हा वापस येऊ. तर चला उद्या भेटू 5 वाजता नवीन विषय घेऊन. लाईक करा शेअर करा नवीन आले असेल तर नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे भेटू उद्या 5 वाजता.